18 भार वनस्पती, त्याही सदा फुली आणि सदा नद्या 12 महिने पाण्याने तुटुंब भरलेल्या, सुजलाम सुफलाम अशी जमीन, गणगंज संपत्ती, अनुकूल मंत्री, अनुकूल स्त्रिया, राज्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. पण ज्यावेळी कुलगुरू वशिष्ठ राजा दशरथाकडे आले आणि त्यांना राजा दशरथाचा चेहरा म्लान, उदास आणि दुःखी, त्यावेळी कुलगुरू वशिष्ठांनी विचारलं, राजन, सर्व ऐश्वर्याची अनुकूलता असताना देखील आपण दुःखी का? त्यावेळीला राजा दशरथाचे उद्गार आहेत, हे स्वामीन, कथम मे सर्व लक्षण हा युक्त हा पुत्रा भवे. मला सर्व लक्षणांनी युक्त असा पुत्र केव्हा होईल का? तर पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्ररहित असलेलं माझं राज्य मला दुःखदायक वाटत. सांगा, एवढा ऐश्वर्य संपन्न असलेला राजा दशरथ दुःखी, तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाची काय कथा? खरोखर या संसारामध्ये सुख नाही, सुख नाही कोठे, आणि या संसारी वाया हव भरी होऊ नका. दुःख मानवारी आहे हा संसार, संसार सुखाचा विचार नाही कोठे. अरे, ज्या वृक्षाचं मुळच दुःखदायक आहे, त्या संसार रूपी वृक्षाला सुखाची फळं कशी लागतील? म्हणून तुकोबारांनी म्हटलेलं आहे, संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध मद मत्सर पाठी लागले उधाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी. या संसाराला सागराची उपमा दिली महाराजांनी, दिली की नाही? संसार सागर का भव दुःखाचे मूळ, जनपवाद अंथरून माझी केले इंगळ. पहा, सागराची उपमा काय द्यावी? सागरामध्ये किती गॅलन अथवा किती लिटर पाणी आहे हे सांगता येईल का? नाही. याचं एकच उत्तर, आम्हा तद्वत या संसारामध्ये किती दुःख आहे याचं एकच उत्तर, आम्हा. त्याप्रमाणे जनपवाद अंथरून माझी केले इंगळ. जनपवादाचं दुःख आहे. जगतामध्ये असा मनुष्य झालाही नाही आणि होणारही नाही की ज्याला लोकांनी नावं ठेवलीच नाही. तुम्हाला तर कोणी नावं ठेवली यात संशयच नाही. पण धर्माचं तंतोतंत पालन करणारे, एक वाणी, एक पत्नी आणि एक वचने राजा रामप्रभू, त्यांनी रावणाला मारलं, देवांचा बंदिवास मुक्त केला आणि सीतामाईला घेऊन परत आला. जनपवाद चुकविण्याकरता साक्षात आगळी परीक्षा सीतामाईची घेतली आणि नंतर राज्यावर गेला. काही दिवस लोटल्यानंतर गल्ली बोळामध्ये आवाज उठला, काय
आणि अविश्वासाचा ठराव आला. एका धोब्यानं आपल्या पत्नीला जवळ म्हटलं, मी काय राजा रामचंद्र आहे काय, 6 महिने रावणाच्या तिथे ठेवून तुला परत घरात घ्या. राजसेवकांनी गुप्त हिरांनी ऐकलं, रामाला जाऊन सांगितलं. दुसऱ्याच दिवशी सीतामाईचा काय केला त्याग. एवढं धर्माचं तंतोतंत पालन करणारे रामप्रभू त्यांना नाव ठेवलं. तुम्ही आम्हाला काय